नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी. श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी भाग 185. भाग 185. श्री निसर्गदत्त महाराज विचारतात. श्री निसर्गदत्त महाराज विचारतात, स्वरूप ज्ञान कशाला म्हणतात? स्वरूप ज्ञान कशाला म्हणतात? ज्याला सर्व भासते पण ते कुणालाच भासत नाही असे जे आहे त्याला स्वरूप ज्ञान म्हणतात. डोळा डोळ्याला पाहू शकत नाही त्याप्रमाणे ज्ञानी भासणारे सर्व स्वस्वरूपावरच पाहतो व असे पाहणे घडताच भासणारा हा भ्रम होता त्याला आधार म्हणजे अगोदरपणाने असणारे असणेपणच आहे हे पण त्याच क्षणी त्याच्या लक्षात येते. स्वस्वरूपावर सर्वच उमटलेले आहे आणि हे उमटलेले सारखे आटतच आहे, आटतच राहते आणि परत परत उमटतच राहते. पण स्वरूप हे कधीच उमटत नाही आणि आटत पण नाही आणि आटणार पण नाही. कळणे हे स्वस्वरूपाचे निजांगच होय. स्वस्वरूप कळण्याकरता स्वस्वरूपाला काहीच श्रम किंवा प्रयत्न अजिबात करावे लागत नाहीत. हे स्वस्वरूप सहजासहजीचेच आहे, नित्य आहे आणि अभंग आहे, अफूट आहे. जे भासत आहे ते आणि ज्यामुळे भासणे शक्य होते ते, हे दोन्ही मिळून वस्तुतः एकच आहेत. पण आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे भासणाऱ्याला स्वतंत्र व वेगळे अस्तित्व दिल्या गेल्यामुळे ते सुख-दुःख आणि ताणतणावाचे व्यर्थच कारण बनले आहे. व आपण म्हणजे स्वस्वरूपाचे अज्ञानी अशा भूमिकेत राहून व्यर्थ ताप संताप सहन करतो. श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणत, कोणत्याही पदार्थापेक्षा सूर्य मोठा. सूर्य कोण जाणतो? कोणत्याही पदार्थापेक्षा सूर्य हा मोठा. कारण सूर्यामुळे सर्व पदार्थ प्रकाशित होतात. पण सूर्याला कोण जाणतो? सूर्याला आपला डोळा जाणतो. मग सूर्यापेक्षा मोठा कोण? अर्थात आपला डोळा. या डोळ्याला डोळा म्हणून कोण जाणतो? आपले मन. आपल्या मनाला कोण जाणते? आपली बुद्धी. आपल्या बुद्धीला कोण जाणते? जे अगोदरचे आहे ते. पण या अगोदरच्या स्वरूपात असणाऱ्या असणेपणाला मात्र कुणीच जाणू शकत नाही. कारण ते मुळात जाणणे स्वरूपच आहे, ज्ञान मात्र आहे. म्हणून ते स्वतःला आपण म्हणतो तसे जाणू शकत नाही. सुरी स्वतःला कापू शकत नाही किंवा स्वतःला खुपसून पण घेऊ शकत नाही किंवा पाणी स्वतःला अजून जास्त ओले करू शकत नाही. तात्पर्य, सर्व पदार्थ, सूर्य, डोळा, मन, बुद्धी हे परप्रकाशित आहेत. यांना प्रकाशित करणारे मात्र स्वयंप्रकाशित आहे. ते असे स्वयंप्रकाशित्व जे आहे
ते कोणाकडूनही प्रकाशित होत नाही आणि तेच आपण अगोदरच्या असलेल्या असणेपणाच्या स्वरूपात आहोत. तात्पर्य, पदार्थ स्वतंत्रपणे आपले ज्ञान करून देऊ शकत नाही. सूर्य पण देऊ शकत नाही, आपले डोळे पण देऊ शकत नाही, मन पण देऊ शकत नाही आणि बुद्धी पण देऊ शकत नाही. पण जे अगोदरचे आहे, जे असणेपणाच्या स्वरूपात आपण म्हणून अगोदरचे आहात, ते मात्र दुसऱ्याला तर जाणतेच, पण स्वतःलाही जाणते. आणि ज्ञान मात्र जाणीव स्वरूप राहूनच असते. कारण जाणणे हे अगोदरपणाने असणाऱ्या अशा असलेपणाचे निजांगच आहे. हा निजांग खास श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा शब्द आहे. हे सर्व दृश्य विवेक या संस्कृत ग्रंथातील आहे. याच ग्रंथाला पूर्वी वाक्यसुधा असे नाव होते. बरे असो, श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी अगदी सोप्या शब्दात अनुक्रमे कोण कोण परप्रकाशित आहेत हे सांगितले आहे आणि शेवटी स्वयंप्रकाशित काय ते पण सांगितले आहे. व वेदांतात जे परप्रकाशित असते, जे दुसऱ्या कशावर अवलंबून असते, त्यालाच मिथ्या म्हणतात. म्हणजे ज्याचा बाध होतो ते मिथ्या. तेथे फक्त व्यवहारापुरतीच सत्ता असते, तेथे पारमार्थिक सत्यता मुळीच नसते. मातीचा घडा करतात, मातीशिवाय तो स्वतंत्र वेगळा कधीच नसतो. तो सदैव मातीवरच अवलंबून असतो. म्हणजे त्याचे रंग, रूप, आकार इत्यादी मिथ्या आहेत. पण त्या घड्यात पाणी भरता येते, ते पाणी थंडगार राहते, ही त्याची व्यावहारिक सत्यता मात्र कायम असते. असो, निजलेला माणूस स्वतःहूनच उठतो किंवा मोठ्याने हाक मारली त्याला तरी पण तो जागाहून उठतो. त्याला असे आतल्या आत जागे करणारे काय असते? जे निरंतर जागेच आहे, तेच जागे होते. त्याला जागे करण्याकरता दुसऱ्या कुणा अशा जागेपणाची आवश्यकता नाही. तात्पर्य, भासते त्यालाच जो खरे मानतो व ज्याच्यामुळे सर्व भासते त्याच्याकडे मात्र ज्याचे मुळीच लक्ष नाही, म्हणजे त्याला जो मुळात मानतच नाही किंवा त्याला ते माहीतच नाही, अशा अज्ञान अवस्थेला जीव असे म्हणतात. श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, भासते त्यालाच मानणारा म्हणजे त्याला खरा मानणारा जणू प्रत्यक्ष परमात्म्याचाच अपमान करीत आहे असे समजावे. यामुळेच हा जीव सुख दुःख, हर्ष विषाद, ताण तणाव यांना व्यर्थच भोगतो. कारण तो जे भासते त्यालाच देव किंवा त्यालाच श्रेष्ठ म्हणतो आणि त्यालाच भजतो. पण ज्यामुळे हे असे भासणे शक्य झाले, ते भासवणाऱ्या प्रकाशाचे त्याला अजिबात ज्ञान नसल्यामुळे त्याला तो प्रकाश जणू काळोखासारखाच आहे व भासले त्यालाच सर्व काही मानणे, त्यालाच सर्व भजणे हाच मुख्य अनाचार होय, असे श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणत. अशा प्रकारे स्वस्वरूपाचा विसर हाच मुख्य अनाचार आहे. अशा प्रकारे स्वस्वरूपाचा विसर हाच मुख्य अनाचार होय. पण जे भासते तेवढेच खरे मानणारा, त्यातच आनंद मानणारा, त्याचाच अभिमान ठेवून ताठ्याने वागणारा, आपला मूळचा अनाचार पण तोच सदाचार आहे
असा मात्र टेंभा मिरवतो व मूळ अनाचाराकडे मात्र कानाडोळा करतो. स्वयंप्रकाशाच्या स्वरूपात असलेले अगोदरचे पण, जे शुद्ध असणे पण म्हणून आपण स्वतःच आहोत, ते सदैव दैदीप्यमानच असते. ते दुसऱ्याला पण जाणते व जाणणे हे त्याचे मूळ निजांगच असल्यामुळे अर्थात स्वतःला पण जाणते. म्हणजे एका अर्थाने न जाणताच जाणते, कारण ते ज्ञान मात्र आहे. तात्पर्य, भासणारे जेवढेही विषय आहेत त्याचा मालक हाच आहे, असे श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात. स्वस्वरूप म्हणजे रूपरसगंध नाद स्पर्श या सर्व अनुभवाच्या आत बाहेर तेच आहे. पाहणारा म्हणून तोच आहे. हे पाहणारे असे असे आहे असे सांगायला कुणी पुढे आला नाही. असे सांगायला कुणी पुढे आला नाही. व मी असे असे आहे असे स्वस्वरूप तर कधीच सांगणार नाही. आकाश जसे सर्व दूर आहे, सर्वांमध्ये आहे, सर्व प्राणीमात्रात हे पाहणारे अगोदरपणाने असणेपणाच्या स्वरूपात खुद्द आपणच आहोत. या जगात जेवढे आहे म्हणून कळते, ते केवळ अगोदरपणाने असलेल्या असणेपणामुळेच कळते. या असणेपणामुळे जेवढेही आहे ते एकच एक आहे. पण केवळ आत्मस्वरूपाकडे लक्ष न दिल्यामुळे त्याची जागा मात्र अहंकाराने घेतली आहे व मी अमका तमका असा गैरसमज दृढ झाला आहे. हे एक तऱ्हेचे नवलच घडले. नवल कसे? जणू बकऱ्यापुढेच देवाला कापून त्या बकऱ्याला देवाचाच बळी देण्यात आला याप्रमाणे. म्हणजे एक गुलाम झाला, एक मालक झाला. विश्वजातीचा अनुभव ज्याच्यामुळे येतो तोच गुलाम ठरला व ज्याने असे गुलाम ठरवले तो मात्र स्वतः कल्पित पुरुष असूनही मालक झाला आणि आपली सत्ता गाजवू लागला. पण सद्गुरूच्या उपदेशामुळे कल्पित पुरुषाचा हा मालकीपणा कापला जातो. देहच मी, वामुक तमुक मीच असे म्हणणारा हा जणू एक रेडा आहे व या रेड्यावर काळरूपी यम ठाण मांडून बसला आहे. काळ म्हणजे इच्छा, काळ म्हणजे भय, काळ म्हणजे मृत्यूचे भय वगैरे वगैरे. श्री सिद्धरामेश्वर महाराज एके ठिकाणी म्हणतात की जो स्वरूपी सावध आहे तेथे परा पश्यंती मध्यमा वैखरी या चारी वाचा नाश पावतात. तिथे कुणाशी काय बोलावे, कसे बोलावे. यावेळी मी ब्रह्म आहे असे बोलणे हे पण वायफळच ठरते. कारण जे आहे ते काही न बोलताच अगोदरपासूनच असणेपणाच्या स्वरूपात आपणच आहोत. बोला आधी जे आहे त्याला बोलून कसे दाखविणार? ते कोणत्याही आकाराच्या, कोणत्याही अनुभवाच्या आधी आहे. म्हणजे शरीर, मन, बुद्धी यांच्या सर्व अनुभवांच्या आधी आहे. वाचा नावाच्या कर्मेंद्रियाचा उपयोग करून बोल बोलल्या जाऊ लागला. जर असे बोल म्हणजे मी ब्रह्म आहे इत्यादी बोलाने बोलता जर आले नसते तरी जे आहे ते आहेपणाने आपण जसेच्या तसेच आहोत तसे परत परत सांगण्याचे काहीही कामच नाही. कोट्यावधी किड्यामुंग्यापासून ब्रह्मदेवापर्यंत हजारो करोडो शरीरे आली गेली, येतील जातील, पण सर्वांचे असणेपण किंवा सर्वांचे आहेपण यांच्यात मात्र काहीच
अधिक उणे होत नाही, होणार नाही. जे हजारो करोडो नाना रूपाच्या, नाना रंगाच्या, नाना आकाराच्या दागिन्यात जसे सोने हे सोने म्हणून एकच एक असते, त्याप्रमाणे सर्वांच्या ठिकाणचा असणेपणा हा सर्वांचाच एकच एक असा आहे. एखाद्याच्या मृत्यूमुळे उरलेल्यांच्या असणेपणात काहीच अधिक उणे होत नाही, ते जसेच्या तसेच राहते. व एकदा गुरुवचनाचा बोध मनात ठसला की ते असणेपण तूच आहेस, तर जन्म मृत्यूचा काही प्रश्नच येत नाही. कारण असणेपणा तर हा जशाच्या तसाच आहे. अलंकाराचा रंग रूप आकार ते वितळून नष्ट झाला तरी सोने म्हणून जे आहे ते सध्या इतर न वितळवलेल्या अलंकारात जसेच्या तसेच आहे. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तू अजन्मा आहेस, तू नित्य आहेस, अनादी आहेस इत्यादी. हा असलेपणा व्यष्टीचा नाही आणि समष्टीचा पण नाही. कारण जर व्यष्टीच नाही तर समष्टी तरी कशी असणार? एकही पक्षी नाही तर पक्ष्यांचा थवाही नाही. एकही हरण नाही तर हरणाचा कळप पण नाही. बरे असो. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडते, पण त्याने आकाशातील सूर्य ओला होत नाही. त्याप्रमाणे अगोदरपणाने असणारे असणेपण हे सर्व जीवसृष्टीत प्रगटच आहे. वास्तविक पाहता असणेपण सदैव मोकळेच आहेत, म्हणजे कशातच गुंतलेले नाही. सूर्यरूपाने पाण्यात प्रतिबिंब झाला. सूर्यरूपाने पाण्यात प्रतिबिंबित झाला होता तेव्हाही आहेपणानेच होता, आणि पाणी सुकले की प्रतिबिंबित होत नाही, म्हणून तो नाही असाही काही होत नाही. म्हणूनच श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अशा व्यापक अभेदात्मक आपल्या आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झाला की मिथ्या म्हणून काहीच उपेक्षणीय आणि निंदनीय असे काही उरत नाही. कारण उपेक्षा वृत्ती किंवा निंदन वृत्ती ही चांगली वृत्ती नाही. मग जयातयाकडे ब्रह्मची दिसे उघडे. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग जयातयाकडे ब्रह्मची दिसे उघडे, किंबहुना जोडे अपार सुख. मग जयातयाकडे ब्रह्मची दिसे उघडे, किंबहुना जोडे अपार सुख. अर्थ हा स्पष्टच आहे. दीपाचिया कोडी जैसे एकची तेज सरिसे, तैसा जे असतसी असे सर्वत्र गा. ज्याप्रमाणे हजारो कोटी दिव्यांचे तेज सर्व दिव्यात एक सारखेच असते, त्यात कमी जास्तपणा अधिक उणेपणा नसतो, त्याप्रमाणे हे सर्व प्राणीमात्रांचे असणेपण सर्वात समान रूपानेच आहे. त्यामुळे जो अशा अगोदरच्या असणेपणाने आहे, तो जन्ममृत्यूच्या द्वारे कधीच नागविला जात नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो मरणा आणि जीविता नागवे पुढा. म्हणजे नागविला जात नाही म्हणजेच काय? जन्मच नाही तर मरण कसले? घरीची राहटती घरी, घर काही न करी, अभ्रे धावे अंबरी, अंबर दे उगे. म्हणजे घरातलीच माणसं घरात इकडे तिकडे फिरतात, पण घर त्यांच्याबरोबर फिरत नाही. त्या घराला त्यांच्या फिरण्याशी काही सोरसुतूक नसते. कितीही ढग गडगडाट करोत, सैरा वैरा पडोत, आकाश मात्र शांत निवांत असते. अशा प्रकारे हे अगोदरचे पण हे असणेपण अगोदरचे आहे. म्हणजेच काय? त्यालाच म्हणतात आत्मप्रभा. ऐशेनी येणे निवाडे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐशेनी येणे निवाडे
जयाच्या जीवी उजी वडे. जयाच्या जीवी उजी वडे म्हणजे ज्याच्या जीवनात अशा अनात्मविवेकाचा उजेड पडला, तो स्वतःला अमुक तमुक जन्मलेला मरण धर्मा कसा काय समजेल? जगातील सर्व प्राणीमात्रांची शरीरे जणू अन्नमय कोशच आहेत, म्हणजे ती इतर प्राणीमात्रांना व वनस्पतींना खाऊन खाऊनच वाढलेली आहेत आणि मरणानंतर ती इतर प्राणीमात्रांचेच अन्न म्हणून राहणार आहेत. पंचमहाभूत हा पाचांचा मेळावा आणि कफ पित्त ही त्रिकुटी आणि सत्व रज तम हे त्रिगुण आणि रक्त मांस हाडे अशा पदार्थांनी भरलेल्या अनेक पिशव्या किंवा खोळी असाव्यात, तशी ही सर्व प्राणीमात्रांची शरीरे आहेत व ती सर्व त्यांची शरीरे त्यांच्या त्यांच्या शरीर धर्माने वागत राहतात. म्हणजे सर्वांनाच जन्म वाढ जरा मृत्यू हे धर्म पाळावेच लागतात. आणि या पिशवीला या खोळीला आपण आहोत असे ज्ञान मुळीच नाही. म्हणजे खोळीला किंवा पिशवीला ती माझी खोळ किंवा मी खोळ असे म्हणताच येत नाही. ती तुमच्याकडेही कधीच येत नाही असे म्हणायला की मी तुमची खोळ आहे, मी तुमची पिशवी आहे वगैरे वगैरे. म्हणून आपणच स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे तशी देहबुद्धी ठेवतो व त्या खोळींना किंवा त्या पिशवींना माझी म्हणतो. हा अनित्य भाव आपण सोडला की आपोआप अगोदरपणाच्या रूपाने किंवा नित्य भावाच्या रूपाने आपण आपणच म्हणून उरतो व जणू तुरीच्या माझघरात आरामात सुखाने निवांत पडून राहतो, शांत निवांत पण दक्ष. समुद्रात मिळतात सर्व नद्यांचा खळखळाट एका शांत गंभीर समुद्राच्या गंभीरतेत रूपांतरित होतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मोक्षासगट गती, मोक्षासगट गती जेथे येती विश्रांती, गंगादी अपापती सरिता जेवी. इथे मोक्षाची गती पण खुंटते, कारण मुळात बंद मोक्ष हे नाहीतच, त्या केवळ कवी कल्पना आहेत. जे मुळात जसेच्या तसेच आहे ते अगोदरचे आहे, त्याला नंतरचे असलेले नंतरचे आलेले बंध मोक्ष हे कसे काय ग्रासणार? श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, अमुक वर्षापूर्वी मी नव्हतो, अमुक वर्षापूर्वी मी नव्हतो हे कोण जाणतो? नसणारा की असणारा? तसेच मी बंधनात आहे असे म्हणणारा नसणारा आहे की असणारा आहे? तसेच मी आता मोक्ष दशेत आहे असे म्हणणारा नसणारा आहे की असणारा आहे? मी नाही हे म्हणणे, मी आहे असे म्हणणेच होय, मी आहे असे जाणणेच होय. तुम्ही आपल्याला देह मानता, म्हणून साहजिकच तुम्हाला जन्म देणारे आई बापही मानावे लागतात. पण तुम्ही स्वयंप्रकाशी असे अगोदरचेच आहात, आई बापाशिवायच आहात, म्हणजेच काय अजन्मा आहात. अन्नाची बाहुली म्हणून तुम्ही जन्म घेतला नाही. कायेतील रसाचा पाझर तुम्ही नाही. काया हेच आपले रूप असे वाटते, हीच माया. पण काया हेच आपले रूप हेही ज्या अगोदरपणाने ज्या असणेपणाने कळते, ते कळते पण अजिबात लक्षात न येणे म्हणजेच भूल किंवा भ्रम होय. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही तुम्हाला जसे आहात तसे हवे आहात ही मागणी. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही तुम्हाला जसे आहात तसे हवे आहात ही तुमची मागणी कर्मकांडाने क्रियाकांडाने कधीच पूर्ण होणार नाही. गुरूंचे वचन ते तू आहेस किंवा तू स्वतःला सध्या जे समजतोस ते तू नाहीस, हे गुरुवचनच आपण
असे झाले पाहिजे. हेच खरे परमार्थ साधन. बाकी साधने ही केवळ मायावी आहेत, फसवी आहेत. तुम्ही तुमचा हा असा ग्रह बदला, म्हणजे असा आग्रह ठेवू नका. मग अनुग्रह हा सदैव तयारच आहे. इथे या माडीवर आमच्याकडे मोठमोठे पंडित येतात. श्रुती, स्मृती, गीता, उपनिषदे यांचा त्यांचा प्रचंड अभ्यास असतो. असे अभ्यास असणारे आम्हाला तसा अनुभव का येत नाही? तुम्ही म्हणता तसा अनुभव आम्हाला का येत नाही? हाच त्यांचा एक प्रश्न असतो. कारण ऐकीव व वाचीव हेच पंडितांचे भांडवल असते. त्यांना इतर सर्व माहीत असते, पण आपल्यात उणे काय हेच महत्वाचे त्यांना अजिबात माहीत नसते. ऐकलेले वाचलेले केवळ ध्यानात ठेवून ते स्वतःला ज्ञानी समजतात. ऐकलेले वाचलेले केवळ ध्यानात ठेवून ते स्वतःला ज्ञानी समजतात. पण काय झाल्याने काय झाले याचा शोध हे पंडित लोक कधीच घेत नाहीत. अज्ञानाचा ओलावा आहे तोपर्यंत अनेक तऱ्हेची पाठांतरे गाजर गवतासारखी किंवा निंदणासारखी जिवंत राहतील हे मात्र निश्चित. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, म्हणून सद्गुरु वचनाला चिटकून राहणे, त्याच्याच श्रवण चिंतनात मननात मग्न राहणे म्हणजेच सनातन होणे होय. आपली सगळी योग्यता इथेच पणाला येते. जीव जगत ईश्वर ब्रह्म या सगळ्या गोष्टी फक्त तुम्ही अगोदरचे आहात म्हणूनच आहात, म्हणूनच आहेत. तुम्ही असल्याच्या ज्ञानामुळेच ते आहे. जागृती व सुषुप्ती ह्या दोन स्वतंत्र वेगळ्या गोष्टी नाहीत, एकच आहेत. पण पहिलीचे दुसरीत आणि दुसरीचे पहिलीत कसे आलटून पालटून रूपांतर होते ते गूढ केवळ ज्ञानीच जाणत असतो. नमस्कार. धन्यवाद. मौज में रहो. नमस्कार.